हे आहे कल्याणचं कासारे कुटुंब। या कुटुंबावर शोककळा पसरली आहे, कारण या घरातील निवृत्त बँक कर्मचारी असलेल्या मधुकर कासारे यांचा झालेला मृत्यू। कासारे यांनी कल्याण पश्चिमेकडील स्टेशन रोड परिसरातील या रोडवर आपली बाईक उभी केली होती, मात्र त्याच वेळी वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून टोईंग कारवाई सुरू होती। यात कासारे यांची बाईकही जप्त करण्यात आली। यावेळी मधुकर कासारे यांनी या कर्मचाऱ्यांना बाईक परत करण्याची विनंती केली, मात्र पैसे भरा आणि बाईक घेऊन जा असं या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं। तेव्हा कासारे यांनी टोईंग वाल्यांचा पाठलाग केला। या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले। त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। महात्मा फुले पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय, मात्र कासारे कुटुंबियांनी वाहतूक पोलिसांवर दमदाटी केल्याचा आरोप केलाय। या प्रकरणी पोलिसांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। हार्ट अटॅक आल्यानं कासारे यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेल्याचा दावा पोलिसांनी केलाय। कल्याणच्या मार्केट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याचं काम सुरू असल्यानं नवीन स्टेशन रोड परिसरात वाहनांची गर्दी वाढली आहे, त्यामुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप होतोय। या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विस्तारणारी शहरं, या शहरांमधील पार्किंगची समस्या, तसंच सुस्त प्रशासन आणि कामातील वेळकाढूपणा असे अनेक प्रश्न समोर आलेत। याची उत्तरं देणार कोण? विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।